पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। ते पत्ते ए बूटे बूटे माझ्याकडे आले। खेळ खेळ वर्षा, वडापावचा वास येतोय ग। चल, तुला भूक लागली सांग। नाही अगं, खरंच वास येतोय। काही नाही ग, खेळ तू चल। आले वाटतं, रमाच्या तिथीचं सामान घेऊन आले असतील। जा दरवाजा उघड। ए मी नाही काय करते? उघड म्हटलं तर ऐकत नाही आईचं। ती आई म्हातारी कळत नाही का तुला? सारखं आपलं गुडघे गुडघे गुडघे। अगं बपका झाला मला वडापावचा। वर्षा घे। हे काय वडापाव आहे म्हटलं ना तुला। अगं बाई, मी म्हटलं तिला की वडापावचा वास येतोय ना, मग मला उडवून लावलंय ना। जाऊ दे, आता आपण वडा उडवूया, पाव उडवूया। हो जिंगे, ए जिंगे, दे 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 इकडे 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 इकडे। हे बघ काढलं तुझ्यासाठी, ते बघ तो। बर्गर। येस, बट इंडियन बर्गर। हा वडापाव आहे, मग पण मला वडापाव नाही आवडत। अगं खाऊन तर बघ, आवडेल तुला, खा। राघवा, तू रमाच्या तिथेचं सामान आणायला गेलेला असणार आहे आणि हे काय घेऊन आलास? आई मी ठरवलंय, यावर्षी रमाची तिथी करायची नाही। अहो पण मी सांगितलंय ना, मी ठरवलंय, विषय संपला। अहो प्लीज, मला याबाबतीत काहीच बोलायचं नाहीये। या क्षणी तुम्हाला काय वाटतंय समजू शकते मी। तुम्हाला रमाताईंच्या तिथी आधी रमाताईंचा फोटो आणायचा होता ना घरात, नाही आणू शकलो आपण। तुम्हाला असं वाटतंय का की त्यांची इच्छाच नाहीये घरात यायची? रुसली ती माझ्यावर। मग आपण दोघं मिळून राग दूर करूयात ना त्यांचं। आपली व्यक्ती जेव्हा आपल्यावर रागवते तेव्हा त्याचं वाईट वाटून घेण्यापेक्षा तिचा राग दूर करणं जास्त महत्वाचं असतं। आणि रमाताई जास्त काळ नाही रागवू शकणार तुमच्यावर। मी काय म्हणतेय, उद्याचा दिवस रमाताईंची तिथी म्हणून नको बघूयात आपण। बघत तुम्हाला पटतंय का? उद्याचा दिवस रमाताईंचा दिवस असा म्हणून साजरा करूयात। त्यांच्याबद्दल गप्पा मारूयात, त्यांच्या आठवणी काढूयात। त्यांना काय आवडायचं, काय नाही आवडायचं, त्यांना कशामुळे आनंद व्हायचा, अशा गप्पा मारूयात। आणि रागाचं काय, राग दूर करूयात आपण। मग बघा, त्यांना पर्यायच नाही राहणार घरात आल्याशिवाय। असं काय करते आनंदी? एकदा म्हणते घरात पाऊल टाकायचं नाही, एकदा म्हणते घरात या। काय ते ठरव बाई। ठीक आहे, असं म्हणतेस ना? ठीक आहे, आता येतेच मी घरात। अहो, आज तरी येणार आहात की नाही तुम्ही? असं काय करताय? जुन्या वहिनीची तीथ आहे आज। अहो म्हणजे मी काय म्हणत होते, अहो तिच्या आवडीचे ना खूप पदार्थ बनणार आहेत आज घरात। खूप काय काय छान छान खायला असणार आहे, या तुम्ही। टेलिफोन एक्सचेंज सारखे आपली नळ याचे बोलत राहते। कामं कोण करणार? हे पडदे बदलायचे आहेत ग बाई, कर ना जरा, कर ना। थांब गाई, थांब गाई। हॅलो, कामाना धंद्याची काय ग भैया पोल। राघवा, हे बघ पडदे आठवत आहेत ना, रमानं घेतलेले? ए बाबा, सावकाश, काय झालं? याच्यामधला कोणता ड्रेस घालू?
तू कुठलाही घाल ना, कुठलाही तुझ्यावर छानच दिसतो ड्रेस. सावकाश. बाबा हा आईला कोणता रंग आवडायचा? लाल लाल रंग आवडायचा तुझ्या आईला. हा हिरवा रंग आवडायचा तिला. हा बोला. नाही हो, आई आणि चिंगीशी बोलवते. तुम्ही काय ग? हा किती बोलतेस? थांब ग आई. आई आई तुझ्या फोन सकट मी बाहेर फेकून दे ना, तुला सांगून ठेवते. आई मी यांच्याशी बोलते ग. मग तुमच्या ह्यांना पण बोलव पडदे बदलायला. आई काय अशी बोलतेस? काय अशी बोलतेस? मग घरी 4 लोक येतील ग बायो, कसं दिसेल आपलं घर? जरा कामाला मदत कर. हो मग तुझ्या नवीन सुनेला सांग ना पडदे बदलायला. हा बोला तुम्ही. ये. हा 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 छान दिसेल. पक्का? पक्का पक्का. ए चिंगी ये पटकन. हो आले आले. हे डोळे, ओठ कुठेतरी बघितल्यासारखे का वाटतायत? किती जोरजोरात हाका मारत होतीस, बाबाला कळलं असतं तर. आणि त्यात दरवाजा पण उघडा ठेवला होतास. सॉरी चिंगी, सॉरी. हे बघ कसा वाटतोय आईचा चेहरा? काय झालं? काही चुकलंय का? चुकलं नाहीये, पण काहीतरी मिसिंग आहे. हो ना, मला पण काहीतरी कमी वाटतंय. चिंगी, मला ना कुठेतरी बघितल्यासारखा वाटतोय हा चेहरा. आनंदी काही काय, तू कुठे पाहिलं असशील माझ्या आईला? ती काय तुला भेटायला येते का बोलायला येते तुझ्याशी? जर असं झालं असतं ना तर मी त्यांना सांगितलं असतं की आपली चिंगी खूप हुशार आहे, खूप गोड आहे. आठवलं? मग सांग लवकर. अगं मंगळसूत्र, आईच्या फोटोमध्ये तिच्या गळ्यात नेहमी मंगळसूत्र असायचं. हा मग सांग मला कसं होतं मंगळसूत्र? 1 वाटीचं, 2 वाट्यांचं, छोटं की मोठं? काय? अगदी असंच होतं, सेम टू सेम. घरात कुठलंही कार्य असलं तरी सुद्धा रमाच्या वस्तूंना हात लावायचा नाही हे मी निश्चित सांगितलं होतं की नाही तुला सुद्धा? काय हौस होती तुला? तिकडे लग्न मंडपात सुद्धा हिला रमाचं मंगळसूत्र दिलं, मी काही बोलू नाही. हो, रमाताईंचंच आहे हे मंगळसूत्र. मग असं मंगळसूत्र काढ ना. काढते. थांब, काढूनच बघते. पकड ग सरळ. होय ते हा 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 मग काय? हा, 1 मिनिट थांब. आनंदी, मी सामान आणायला चाललो. का आणायचं का सांग लवकर. घे बाय माझे. चिंगी, यांना यादीच द्यायची राहिली आहे का? आलेच मी. अगं पण अगं चिंगी, तू आवरलं का नाहीस अजून? बाबाने माझा ड्रेस काढून ठेवलाय, मी नंतर घालेन. नंतर वगैरे काही नाही, आत्ताच लवकर आवरून घे. आलेच मी. दार. ही आनंदी पण ना चित्र पूर्ण होण्याच्या आधीच बाबाला सगळं कळणार आहे. हा बोल बोल बोल. शिवाय मला काय कळत नाही. जमत नाही मला. काय ग हे? आई हे कुठे? तू बाहेर फोनवर आहे. नाही नाही, मी काय म्हणतो ऐका ना, मी तुम्हाला सांगितलं होतं आज मला जमणार नाही म्हणून. अहो माझा वाढदिवस नाही हो, माझा वाढदिवस असेल ना तरी अख्खा दिवस ऑफिसमध्ये बसून तुम्ही माझ्याकडून काम करून घ्या, मी काही म्हणणार नाही. पण आज आज माझ्या आज रमाची तिथी आहे, त्यामुळे मला जमणार नाही. सो प्लीज. हा, आणि प्लीज नंतर फोनही करू नका. मी येईन डायरेक्ट, आपण उद्याच भेटू. थँक्यू. अहो एवढ्यात कुठे निघालात? अजून यादी बनवायची राहिली माझी. मग सांग ना काय आणायचं ते. मी काय सांगणार, उलट तुम्हीच मला सांगा. नाही म्हणजे रमाताईंना काय आवडायचं ते सांगा, त्याप्रमाणे मी स्वयंपाक करेन. रमाला रमाला गुलाबजाम खूप आवडायचे.
काय झालं? काही नाही. अहो सांगा ना काय झालं? एकदा चिंगीच्या वेळी रमा जेव्हा प्रेग्नेंट होती ना, रात्री 2 वाजता तिला गुलाबजाम खायचे डोळे लागले होते. बरं, नुसते गुलाबजाम नाही, ते गुलाबजाम असतात ना की ज्यामध्ये ड्रायफ्रुट्स असतात, खास ते वालेच पाहिजे होते आणि पाहिजेच होते. तर म्हणलं काय करायचं. बरं, माझ्याकडे तेव्हा ही आपली जी गाडी आहे ती गाडी नव्हती, बाईक होती. म्हणजे ठीक आहे, मी जाऊन घेऊन येतो, पण आता म्हटलं हिला एकटीला घरात कसं काय सोडणार आणि मी जाणार. बरं, मला किती वेळ लागेल माहित नाही. ती म्हणे की मी पण येते तुझ्यासोबत. ठीक आहे, तिला बसवलं बाईकवर, आम्ही निघालो. रात्रभर आम्ही ते गुलाबजाम, ड्रायफ्रुट्स असलेले गुलाबजाम शोधत हिंडत होतो. मग कुठे मिळाले गुलाबजाम? सांगतो, बऱ्याच ठिकाणी शोधलं, कुठेच मला सापडेना ते. मग एका मेडिकलवाल्याकडे ते सापडलं. तो मेडिकलवाला म्हणजे कसं, आता ते 24 तास मेडिकलवाले असतात ना, त्यांच्याकडे वेफर्स, बिस्किट्स, आईस्क्रीम्स आणि तसंच त्याच पॅकेजमध्ये हे गुलाबजामचं पॅकेट पण दिसलं. तर म्हटलं हा चला, सापडलं. म्हणजे रमाताईंना गुलाबजाम मिळाले तर? नाही, इतक्या सहज असायची नाही. आता तो जो मेडिकलवाला होता ना, त्याचं काय म्हणणं होतं की तुम्हाला नुसतं गुलाबजाम नाही घेता येणार, तुम्हाला सोबत काहीतरी औषधं आधी ऑर्डर करावी लागतील, औषधं घ्यावी लागतील आणि त्यानंतरच आम्ही तुम्हाला गुलाबजामचं पॅकेट देऊ. का तर रात्री 12 वाजून गेलेले, आम्हाला त्याची परमिशन नाही आहे. मग काय केलं त्यांनी? सांगतो, रमाने काय करावं माहिती, तू विचार पण करू शकत नाहीस. रमाने तिच्या आई वडिलांना फोन लावला, त्यांना विचारलं की तुमची ती डॉक्टरने दिलेली फाईल ती उघडा आणि त्याच्यामध्ये कुठली औषधं तुम्हाला आता हवी ती मला आता यादी पाठवा. आणि मग ती यादी तिने ह्या मेडिकलवाल्याला दिली, तिथून औषधं घेतली आणि मग ते गुलाबजामचं पॅकेट आम्हाला हाती मिळालं. बरं, आता गुलाबजाम मिळाले, ही त्या मेडिकलच्या पायरीवर बसून तिकडे आता खाणार. मला कुठल्या गोष्टीचं टेन्शन की ठीक आहे गुलाबजाम तर आहेत, पण हे तेवाले आहेत का ज्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स असतात, तर ते जर का नसेल तर परत अजून हिंडावं लागणार की काय. पण रमाने ते पॅकेट उघडलं, गुलाबजाम खाल्ला आणि तो खरंच ड्रायफ्रुट्स आतमध्ये होते. आणि मला कुठेतरी आईचं वाटलं. मग मी तिच्या बाजूला पायरीवर बसलो आणि आम्ही दोघं गुलाबजाम खात होतो. ह्यांच्या प्रत्येक आठवणीत रमाताई आहेत आणि त्या प्रत्येक आठवणींसोबत ह्यांना त्रास होणार. कदाचित ह्यांना झालेला त्रास रमाताईंना पण बघवणार नाही. अहो, गुलाबजामसाठी लागणारा खवा आहे घरात, काजू पण आहेत, फक्त बदाम, पिस्ता आणि अजून काही लागणारं सामान त्याची यादी बनवून देते मी. आणाल तुम्ही प्लीज? हो, आणतो ना. ठीक आहे, फोन करते मी तुम्हाला, मग फोनवर यादी सांगते. अगं काढते काय तिच्या हाताला काय अगं आई, सगळं करून हात दुखायला लागले बाई माझे. मला काय झालं ताई, हात दुखतायत का? हो ग आनंदी, हे बघ मी ना हे सगळे जुने पडदे काढलेत, आता तू नवीन पडदे लाव. अगं किती काम करून घ्याल ग माहेरवाशिनीकडून. हा अहो ताई, ठेवलं असतं, केलं असतं मी नंतर. हो ना, मग कर आता. करते, आई द्या. घे. आई, आज रमाताईंच्या आवडीचा स्वयंपाक करूयात का? करावं तर लागेल ग बाई. हो, आता शांत नाही बसणार ती, यायची वरून खाली. बरं, मला सांगा त्यांना काय आवडायचं? रमाला राघवला स्वतःच्या तालावर नाचवायला आवडायचं. आमच्यावर गुरमी दाखवायला आवडायची. अख्ख्या घरावर हक्क दाखवायला आवडायचा. ए बाई, मस्करी करते ग, खरंच आम्हाला माहित नाही तिला काय आवडायचं काय नाही ते. आणि आम्ही कधी विचारण्याच्या भानगडीतही नाही पडलो. हो की नाही ग आई? काय तुम्ही? अगं हळूहळू हळूहळू लागेल लागेल तुला. काय झालं बाळा? तू त्यांना नको विचारूस, त्यांना काय माहिती माझ्या आईला काय आवडतं ते.
सारखं माझ्या आईबद्दल बॅड माउथिंग करत राहतात. तुला माहितीये ना ते खालचे आजी आजोबा, ते एक दिवशी मला म्हणाले की माझ्या आईला ना ओल्या नारळाच्या करंज्या खूप आवडतात. मला पण आवडतात ना. एक दिवशी मी त्याच्याकडे खात होती तर ते मला काय म्हणाले माहितीये का, एकदम सेम आईवर गेलीये. काय ग, काय कुसूर पुसूर चाललंय? आईवर गेलीये. तुला आठवतं वर्षा, रमानी जेवण केलं रे केलं की पहिले ती तिच्या आई बाबाने नेऊन द्यायची. तिला तर कधी कदरच नव्हती. खोटं बोलतात खोटं. बाबा पण मला म्हणाला होता की तुझी आई खूप छान आहे. चिंगी, बाळा नसेल ग माहिती त्यांना. आपण एक काम करूया, बिल्डिंग मधल्या लोकांना विचारूयात, त्यांना नक्की माहिती असेल, ते सांगतील तुझ्या आईला काय आवडायचं ते. चालेल? चालेल. अगं पण आपली ड्रॉइंग ते आल्यावर करूयात पूर्ण. हा, आई आम्ही आलोच. आणि हे सगळं ते होऊन जाईल आल्यावर. छोटंसं काम आहे तेवढं करून येतोच. चालेल. चल 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 चल. रमाला आहे ना खुसखुशीत पुऱ्या फार आवडायच्या. आनंदी पुऱ्या अगदी साध्या पुऱ्या करता नाही ना, ती त्यात थोडंसं तिखट, थोडं मीठ आणि थोडासा रवा घालायची. आम्हाला तिनेच शिकवलं पुऱ्या करायला. फार सुंदर होतात अशा पुऱ्या. पण काय ग आनंदी, तू हे सगळं का विचारतेस? ते आज रमाताईंची तीच आहे ना, त्यांना जे जे आवडायचं ते बनवणार आहे मी. वहिनी तुम्ही पण या जेवायला. किती विचार करतेस ग सगळ्यांचा. अगदी रमाचा आहे. आणि मी येईल हा नक्की. नक्की या. थँक्यू. चल चिंगी, हे बघ घरात रवा आहे, तिखट, मीठ, ह्या सगळ्या गोष्टी होईल आपलं. कोलते वहिनी. काय ग आनंदी? तुमची एक छोटीशी मदत हवी होती मला. काय हवंय? काकू, आईला काय आवडायचं खायला? तुझ्या आईला? हो, रमाताईंना. रमाला ना, तिला ना वांग्याचं भरीत खूप आवडायचं. पण आपण तिखट घालून लाल रंगाचं करतो ते नाही, कच्चा कांदा आणि दही घातलेलं पांढरं. पण तुला येतं का तसं करता? येतं मला. बस मग कर बिंदास. आणि त्यातून काही लागलं तर मी आहेच. थँक्यू. वेलकम. बाय बाय. चिंगी, बाबांना फोन कर पटकन. लागला? लागला. हॅलो. हा, तुम्ही कुठे आहात? हे का आता सगळं सामान घेतलं, घराकडेच निघालो. निघालात? हो. काय झालं? वांगी आणायची होती. वांगी? वांगी कशाला? हो, ते रमाताईंना भरीत आवडायचं ना. कच्च्या कांद्याचे. याल ना घेऊन? हो, आणतो ना. छोले आवडायचे हा रमाताईंना. भयंकर आवडायचे. एकदा सोसायटीच्या पूजेमध्ये छोले शिजले नव्हते म्हणून रमाने काय राडा केला होता सांगू तुला. रमाताईंनी? हो. रमा आणि राघव पूजेला बसले होते, त्यात दिवसभर उपवास. रमाला छोले इतके आवडायचे की दिवसभर खायची वाट बघत होती. पण रात्री ताटात कच्चे छोले, त्यामुळे रमा खूप चिडली. बरं, एवढ्यावर गप्प बसेल ती रमा कसली? मग काय केलं रमाताईंनी? रमाने अख्खं पातेलं उचललं, ते घरी नेलं आणि शिजवूनच घेऊन आली. आणि नंतर सगळ्यांना वाढलं. हे बाय माझे, खूप छान स्वयंपाक करत असतील ना रमाताई. मी पण आज त्यांच्या आवडीचं बनवणार आहे. मला माहिती नाही त्यांच्या एवढं छान होईल की नाही, पण प्रयत्न नक्की करेन. बनवशील ग, प्रेमाने करतेस सगळं, मग छानच होईल. तुम्ही दोघी पण या, नक्की या. हो हो, नक्की येतो. आता निघतो. हा, हो चल, बाय. ते जाऊ. चिंगी, चिंगी, आजोबा तुला आत बोलवतायत. अगं पण आम्ही रिसर्च करत होतो की आईला काय आवडायचं ते. हो का? चिंगी, आजोबा बोलत आहेत ना बाळा, जा. ओके. जा. आजोबा, आजोबा बेडरूम मध्ये आहेत का? चालेल. आई, ते आज काय चाललंय तुझं? सगळ्या सोसायटीत काय फिरतेस? रमाला काय आवडायचं ते विचारत?
मी किती चांगली आहे हे सिद्ध करायचंय का तुला? रमाची तीत करायची आहे म्हणजे आपण किती मोठ्या मनाचे आहोत हे दाखवायचंय तुला? एक गोष्ट लक्षात ठेव, राघवने तुला या घरात फक्त माझ्या नातीचा सांभाळ करायला आणलंय आणि तू इथे फक्त सांभाळणारी बाई म्हणूनच राहा. रमाची जागा घ्यायचा प्रयत्न करू नकोस, कारण कितीही केलंस ना तरी रमाची कसर तू भरून काढूच शकत नाहीस.